नमस्कार मित्रांनो, माझं नाव शिवानी. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. मला माझं आज गाव सोडून 6 महिने झाले, पण मन मात्र आजही तिथेच आहे. मला असं कधीच वाटलं नव्हतं की आपलं गाव सोडून दुसऱ्या गावी जावे लागेल, पण माझ्या मिस्टरांच्या जॉबमुळे आम्हाला इकडे यावे लागले. असो, मला आजही तो दिवस आठवते की मी लहान असताना माझी मम्मी मला नेहमी सांगायची की शिवानी, घरातील सर्व कामे शिकून घे. लग्न झाल्यावर मी तिथे नसणार तुला कामं शिकवायला. तसं मला घरातील थोडीफार कामे येत होती, पण मम्मीच्या बोलण्याला मी नेहमी चेष्टेवारी घ्यायचे. असं म्हणतात ना, लेकीला आईची खरी किंमत ती सासरी गेल्यावर कळते. ते काय खोटं. आणि माझ्याही बाबतीत तसंच काहीसं झालं. तेव्हा ती शिकवायची तेव्हा मी म्हणायचो, इथे गं मला सगळं, मला नको शिकू. बघता बघता आज माझ्या लग्नाला 5 वर्षे पूर्ण झाली. आज मी घरातील सर्व जबाबदारी घेते व ती आनंदाने पारही पाडते. पण हे सर्व बघायला ती इथे कुठे असते? फोनवरच्या गप्पा तर रोजच असतात, पण बोलणं कधीच पूर्ण होत नाही. खरंच जे मी आता करते ते लग्नाआधी केलं असतं तर किती बरं झालं असतं. तिला किती आराम मिळाला असता, तिला भारी वाटलं असतं. आणि तिलाही कौतुक तर आमचं आहेच की माझ्या पोरी कौतुकाने सर्व काही करतात. ती कौतुकाने सर्वांना सांगत असते, मी अगदी माझ्या मम्मीसारखी बनण्याचा प्रयत्न करत असते, तिच्यासारखी तर नाही. आई आणि मुलगीचं नातं किती वेगळं असतं ना, हे तेव्हा मला समजलं. मला एक गोड मुलगी झाली. मी विचार करते, लोक कन्यादान कसे करतात यार. मी तर माझ्या मुलीला 1 तास दूर झालेलं मला बघवत नाही. मला माहीत नाही की मी हे कसे करणार आहे. मनात कधी विचार आला तर रडायला येतं. तेव्हा मनात विचार येतो, माझ्या मम्मीने कसं केलं असेल, त्यावेळेस तिला कसं वाटलं असेल. मला वाटतं माझ्या मुलीच्या हसण्यानेच मी पूर्ण आहे, असं मला वाटतं. आज तो दिवस अजूनही आठवतोय, ज्या दिवशी माझ्या बाळाला जन्म दिला. माझ्यापेक्षा जास्त आनंद कोणाला झाला असेल ना, ती म्हणजे माझी आई. त्या दिवशी तिच्या डोळ्यातले अश्रू थांबतच नव्हते. त्या दिवशी मी पहिल्यांदा माझ्या मुलीला हातात घेतले, त्यावेळेला मला वाटलं, जगातील सगळं सुख माझ्या हातात आहे. जगातील सर्वात सुखी मुलगी मीच आहे की काय, असं मला त्या दिवशी वाटत होतं. चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यातील अश्रू थांबतच नव्हते. जगाच्या पाठीवर आपण कुठेही जाऊ द्या, आपल्या आयुष्यात खूप व्यक्ती येतील आणि जातील, पण आपल्या आईची जागा कोणच नाही घेऊ शकणार. आई ती आईच असते ना. ती अशी व्यक्ती असते ना, लेकरासाठी सुखासाठी आयुष्य घालवते. स्वतःचं मन मारून जगत असते, पण आपल्या लेकरांच्या सुखाची तिची धडपड ती चालूच राहते. आईबद्दल कितीही लिहिलं किंवा कितीही बोललं तर कमीच आहे, पण आईची माया मात्र काही कमी होणार नाही. आणि आज मला या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना आईबद्दल 4 शब्द व्यक्त करता आले. जेव्हा ती हा व्हिडिओ बघेल ना, तिला छानच वाटेल. आपल्या आईवर सगळेच प्रेम करतात, पण व्यक्त मात्र कोण करत नाही. आणि आज मला व्यक्त होता आले, हे माझं नशीबच. तिचं प्रेम आमच्यावर नेहमीच आहे आणि असणारही. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.